नमस्कार, मी निकिता. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. काय आहे ना मंडळी, मुलांना मधल्या वेळात काहीतरी चटपटीत खायचं असतं. अशा वेळेसाठी एक परफेक्ट स्नॅक म्हणजे नमकीन मूग डाळ. चला तर मग बघूया अगदी हल्दीराम ब्रँडसारखी घरच्या घरी बनणारी नमकीन मूग डाळ रेसिपी. त्यासाठी मी मूग डाळ निवडून घेतली आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवूनही घेतली. साधारणतः 2 ते 3 तास मूग डाळ पाण्यात भिजवली. नंतर मूग डाळीतील सर्व पाणी चाळणीने निथळून घेतलं आणि एका नॅपकिनवर सर्व मूग डाळ सुकवून घ्यायची. इथे महत्त्वाची टीप आहे, मूग डाळ व्यवस्थित कोरडी व्हायला हवी. त्यासाठी मी मूग डाळ 15 ते 20 मिनिटे फॅनखाली ठेवली, जेणेकरून त्यातलं सर्व एक्स्ट्रा वॉटर आहे ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल. डाळ पूर्णपणे सुकल्यानंतरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल छान गरम झालं याचा अंदाज घेऊन सर्व मूग डाळ गरम तेलात तळून घेतली. इथे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवली आहे, जेणेकरून डाळ छान खुसखुशीत तळली जाईल. सुरुवातीला तेलात भरपूर बुडबुडे येतात आणि जेव्हा हे बुडबुडे कमी होतील तेव्हा समजावं डाळ चांगली फ्राय झाली आहे. इथे डाळीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेलच, डाळ छान फ्राय झाली आहे. इथे एक महत्त्वाची टीप आहे की डाळ खूप जास्त वेळ तेलात राहिली तर ती खूप कडक होईल, म्हणून लक्ष ठेवून साधारण 3 ते 4 मिनिट डाळ कढईत तळावी आणि नंतर काढून घ्यावी आणि अशा प्रकारे तेल निथळून टिश्यू पेपरवर डाळ टाकावी. टिश्यू पेपरमुळे डाळीतील एक्स्ट्रा ऑइल आहे ते ॲब्सॉर्ब होईल. नंतर डाळीमध्ये गरजेपुरते मीठ टाकून डाळ चांगली मिक्स करून घ्यावी. इथे हातानेच डाळ चांगली मिक्स करावी, जेणेकरून मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल. तर ही आहे अगदी हल्दीराम ब्रँडसारखी घरच्या घरी बनणारी नमकीन खुसखुशीत मूग डाळ. मित्रमैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.